आम्ही गावाकडून 2 मित्र शहरात आलो होतो आणि नोकरी शोधून नोकरी करू लागलो. जवळपास 2 वर्ष झाले आम्ही तिथे काम करत होतो. तिथे काही मुली पण काम करायच्या. त्यातली एक मुलगी माझ्या मित्राला आवडली. आधी काही दिवस त्यांचे एकमेकांकडे पाहणे सुरू होते. हळूहळू बोलणे वाढले आणि एकमेकांना आवडू लागले. जवळपास 1 वर्ष त्यांचे सोबत बोलणे भेटणे सुरू होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. आता आम्ही सोबतच राहत होतो, म्हणून कधी कधी तिला भेटायला जायचे असेल तर माझा मित्र मला पण घेऊन जात होता. म्हणून तिच्याशी माझी पण ओळख झाली. ती आपल्या आईला एकटी मुलगी होती. तिची आई गावात राहायची. दोघांनी घरी विचारपूस केल्यावर त्यांचे लग्न ठरले. त्यानंतर फार चांगल्या पद्धतीने त्यांनी लग्न केले. मग माझा मित्र आपल्या बायकोला घेऊन गावी राहू लागला, कारण त्याचे नवीन नवीन लग्न झाले होते. मी एकटा राहून जॉब करत होतो. 1 महिन्यानंतर तो कामाला आला आणि 1 दिवसात त्याच्या सासूची तब्येत बरोबर नव्हती, म्हणून त्याला कॉल आला आणि त्याने आपल्या बायकोला घेऊन सासरी गेला. पण तो दुसऱ्याच दिवशी परत आला. काही दिवसांनी त्यांची सासू बरी झाली, म्हणून आता बायकोला आणायला जायचे होते. पण काम जास्त असल्यामुळे जाता येत नव्हते आणि काही दिवसांनी कंपनीचे प्रोडक्शन कमी झाले, म्हणून आम्हाला काही दिवस घरी राहावे लागले. आमचा अर्धा पगार सुरू होता तर माझा मित्र म्हणाला, तू पण चल सोबत माझ्या सासरी. तसे या आपल्याला सुट्टी आहे आणि माझ्या सासरचे वातावरण पण सुंदर आहे. मी पण त्याला ठीक आहे म्हणालो आणि आम्ही त्याच्या सासरी पोहोचलो. त्याच्या घरी गेलो तर त्याची बायकोच दिसली. नंतर माहीत झाले की त्याची सासू कामाला गेली आहे. संध्याकाळी त्याची सासू आली. बघतो तर ती दिसायला मित्राची सासू वाटत नव्हती, कारण तिचे राहणीमान फारच छान होते आणि ती पाहायला पण सुंदर होती. पण मित्राची सासू आहे म्हणून मी तिच्याकडे जास्त बघितले नाही. आमचे जेवण झाल्यावर आम्ही सर्व बाहेर बसून बोलत होतो. माझ्या मित्राने माझ्याबद्दल सांगितले की आम्ही फार वर्ष झाले सोबत राहून काम करतो आणि त्यानंतर आम्ही आपल्या खोलीत जाऊन झोपू लागलो. एका खोलीत मी आणि माझा मित्र होता आणि दुसऱ्या खोलीत त्याची बायको आणि सासू होती. दुसऱ्या दिवशी फार गप्पा गोष्टी झाल्या. माझे आणि त्याच्या सासूचे बोलणे पण झाले. मग अजून 1 दिवसांनी गावाचा बाजार होता, म्हणून सासू म्हणाली आज मटण बनवते. ती आपल्या मुलीला बाजारात चल म्हणाली तर ती नाही म्हणाली. त्यानंतर तिने माझ्या मित्राला बाजारात चला बोलली तर त्याने पण नाही म्हणून बहाणा गेला आणि माझा मित्र म्हणाला तुम्ही मला घेऊन जा आणि ती आणि मी बाजारात जाऊ लागलो. आमचे बोलणे पण होत होते. त्यानंतर तिने वस्तू खरेदी केल्या. आमचा बाजारात 1-2दा स्पर्श पण झाला होता. आम्ही बाजारातून मटण आणि इतर वस्तू खरेदी केल्या आणि घरी येऊ लागलो. घरी जाताना सासू म्हणाली लवकर लवकर चला घरी, कारण घरी जाऊन जेवण बनवायचे आहे. घराजवळ येताच मला कॉल आला. मी बाहेर बोलत होतो आणि मित्रांची सासू आतमध्ये गेली. काही वेळाने मी घरी गेलो तर सासू मला हॉलमध्ये दिसली नाही आणि आतमध्ये जाऊन बघतो तर ती खिडकीमधून आतमध्ये बघत होती. बाहेर आवाज पण येत होता. मी पण खिडकीमधून बघू लागलो, कारण ती खिडकी थोडी तुटली होती, त्यामुळे एकदम जवळून बघितले तर सर्व काही दिसत होते. मित्रांची सासू एकटक लावून बघू लागली होती. तिचे माझ्याकडे पण लक्ष नव्हते आणि तिचा हात वेगळ्या ठिकाणी होता. मी बघितल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण माझा मित्र आपल्या बायकोला फारच चांगल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत होता आणि त्याची बायको पण त्याला साथ देऊन आवाज करू लागली होती. मला तर ते दृश्य बघून फार वेगळे वाटू लागले आणि सासू तर आता पण तेच बघत होती, पण तिची स्थिती अजूनच पाहण्यासारखी झाली होती. आता मला काय करावे काय नाही कळत नव्हते. थोड्या वेळ बघितल्यावर मी मित्राच्या सासूला हात लावून म्हणालो काय बघत आहात? तर ती एकदम दचकली. पण आता त्यांचा पण कार्यक्रम संपत होता. मित्राची सासू माझ्याकडे बघून म्हणाली तुम्ही केव्हा आले? आता मला सर्व दिसले होते तर तिला बोललो जेव्हा तुम्ही खिडकीमधून बघत होते आणि तुमचा हात तिथे होता तेव्हा आलो मी. तर ती काहीच न बोलता माझ्याकडे बघत होती. नंतर तिला सांगितले मी पण बघू लागलो तुम्ही काय बघत आहात, आणि ते बघून तर माझी स्थिती फारच कठीण होऊ लागली आणि तुमच्याकडे बघितले तर तुमची अवस्था बिघडत चालली होती. त्यांना आपण बघत आहोत म्हणून वाटायला नाही पाहिजे.
म्हणून तुम्हाला आवाज न देता हाताने सांगितले. आता तिला लाजल्यासारखे वाटले आणि मी थोडा जोरात फोनवर बोलण्याचे नाटक करू लागलो. माझ्या आवाजाने ते खोलीच्या बाहेर आले. माझा मित्र मला म्हणाला, केव्हा आले तुम्ही? तर मी म्हणालो, आताच. मी असे म्हणताच सासू माझ्याकडे बघू लागली. मित्र मला म्हणाला, तुम्ही बाहेर गेले होते म्हणून आम्ही आराम करत होतो. आम्हाला तर माहित होते ते कोणता आराम करत होते म्हणून, आणि तो तुमचा आराम आम्ही बघितले आहे म्हणून. पण माझे आता मित्राच्या सासू बद्दलचे विचार बदलले होते, कारण तिला फार गोष्टीची आवश्यकता आहे. मला समजून आले. त्या दिवशी तर ते दृश्य आणि सासूचे तसे वागणे माझ्या डोळ्यासमोरच फिरत होते. रात्री आम्ही सर्वजण बाहेर बसून बोलत होतो. काही वेळानंतर माझा मित्र झोपलेत आहे म्हणून खोलीत गेला आणि त्यानंतर त्याची बायको पण गेली. आता मी आणि सासूच बाहेर बसून होतो. सासू मला म्हणाली, तुम्हाला शपथ आहे माझी आजची गोष्टी कुणालाच सांगणार नाही. मी सासूला म्हणालो, ठीक आहे, मी कधीच या गोष्टी कुणासमोर मांडणार नाही. आणि अशा गोष्टी कसा काय कुणासमोर सांगणार? तर ती म्हणाली, तुम्ही आणि जावई फार जवळचे मित्र आहात तर होऊ शकते कधी तुम्ही त्यांना सांगितले तर. मी तिच्याकडे बघितले आणि बोललो, मी कधीच कुणाला त्या गोष्टी सांगणार. तसेच तिला सांगू लागलो, यात त्यांची पण चुकी नाही आहे, कारण त्यांना लग्नानंतर ती सवय लागली आहे आणि तुमची तब्येत खराब असल्यामुळे ती इकडे आली. तसेच नेहमी आपण जवळ जवळ असतो म्हणून त्यांना वेळ मिळत नव्हता. आज आपण बाजारात गेल्यामुळे त्यांना वेळ मिळाला तर त्यांनी आपल्या इच्छा व्यक्त केल्या. तर सासू म्हणाली, बरोबर आहे तुमचे. एखाद्या गोष्टीची सवय लागल्यावर ती मिळणे बंद झाले की फार त्रास होतो. आता मी तिला म्हणालो, हो आज मला दिसले ते. तर ती थोड्या वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, काय करणार? ते बघून मला पण कसे तरी वाटले. मी म्हणालो, तुम्ही पाहण्यात एवढे मग्न होते की मी तुमच्या बाजूला असून सुद्धा तुम्हाला कळले नाही आणि दोन्ही काम करत होते. तर ती म्हणाली, कुठले 2 काम करत होते? मी एकच तर काम करत होते बघायचे. तर मी बोललो, तुमच्या हाताला पण कामाला लावले होते. तर तिने आपली मान खाली केली. बहुतेक तिला वाईट वाटत असेल. मी अजून तिला विचारले, तुम्ही एवढ्या वयाचे असताना सुद्धा तुम्हाला इच्छा होते? तर ती म्हणाली, काय करणार, मनातल्या भावना आहे तर कधी कधी निघतात बाहेर. आणि मला म्हणाली, तुम्ही पाहत होते तेव्हा तुमची पण स्थिती खराब झाली होती. तर मी पण सांगितले, मला पण फारच भलतेच वाटू लागले होते आणि तुमच्याकडे बघून मी तर अजूनच वेगळे वाटत होते, कारण तुमच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीची भूक दिसून येत होती आणि त्यावेळेस माझ्या मनात अनेक विचार पण येऊ लागले होते. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, कसले विचार येत होते? तर मी तिला सांगितले, आता दोघांना पण त्याच गोष्टीची आवश्यकता असेल तर विचार येणारच, आणि तुम्हाला तर फारच आवश्यकता आहे त्या गोष्टीची, असे मला तुमच्या वागण्यावरून दिसून येत होते. ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, काल मला पण असं वाटले की कोणीतरी असावे जवळ. तर मी आता हळूच म्हणालो, मला का बरं आवाज नाही दिला? तर ती माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघून म्हणाली, तुम्ही आले असते का? मी तिला बोललो, मी तर केव्हा पण यायला तयार आहे. आता आमचे बोलणे फारच वेगळ्या दिशेने गेले होते म्हणून मी तिला म्हणालो, आज बोलवण्याची इच्छा आहे का? तर ती म्हणाली, नाही, आता ते दोघे आहे, नंतर कधी. आता मी हळूच तिला एक स्पर्श केला आणि बोललो, मला तुमच्या बोलवण्याची वाट राहील. ती पण हसू लागली. त्यानंतर आम्ही आपल्या खोलीत झोपायला गेलो. सकाळी उठलो तेव्हा माझ्या मित्राची बायको माझ्या मित्राला म्हणाली, आपल्याला फिरायला जायचे आहे. तर मित्र म्हणाला, कुठे? तर ती सांगू लागली, 20 किलोमीटर दूर मेला लागला आहे. तो फार मोठा मेला असतो. मला तिथे जायला फार आवडते. आपण आज जाऊ आणि उद्याला परत येऊ. मी तिचे बोलणे ऐकल्यावर सासूकडे बघत होतो आणि सासू माझ्याकडे बघून एक नाजूक स्माईल देत होती. त्यानंतर ते आपल्या जायच्या तयारीला लागले. माझा मित्र मला म्हणाला, तू पण चल माझ्या सोबत. तर मी त्याला बोललो, मी नाही येत, कारण मला मेल्यात जाणे काही आवडत नाही. नंतर आम्ही जेवण केले आणि ते थोड्या वेळ थांबून निघाले. आता 4 वाजले होते. सासू म्हणाली, आज मी कामाला गेले नाही म्हणून मी त्यांना सांगून पण येते आणि 2 दिवसांची सुट्टी पण सांगते. आता सासू पण बाहेर गेली. तसेच संध्याकाळ होऊ लागली होती. सासू आली आणि म्हणाली, थांबा, मी चहा ठेवते.
तर मी तिच्या मागे गेलो आणि एक स्पर्श करून म्हणालो, तुम्ही तर फार चांगले केले त्यांना पाठवून. तर ती हसली आणि म्हणाली, माझ्या मुलीला मेल्यामध्ये जाणे फार आवडते. आम्ही चहा घेतला आणि ती जेवण बनवू लागली. नंतर आम्ही जेवण केले. मी बसूनच होतो तर सासू आली आणि बघतो तर आज फारच वेगळे कपडे नेसून आली होती. जणू तिला माहित होते आज काय स्पेशल आहे म्हणून. मला तर तिला बघून अंगात आग पसरू लागली होती. ती आल्यावर जवळ बसली. मी पण वेळ न गमावता तिला अनेक वर्षाच्या तहानलेल्या गोष्टीवर ठेवले आणि आम्ही आपल्या गोष्टीत रमून जाऊ लागलो. आम्ही फारच सुंदर पद्धतीने एकमेकांना सुख देऊ लागलो होतो. आज सर्व गोष्टी डोळ्याने दिसत होत्या आणि ती तर मला फारच छान पद्धतीने आनंद देत होती. मी पण प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे आस्वाद घेत होतो. आता तर मी त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि सरळ आतमध्ये प्रवेश केला. मी असे करताच तिची परिस्थिती पाणावू लागली, कारण फार दिवसानंतर तिला या गोष्टी मिळत होत्या. तिचा चेहऱ्यावरचा आनंद आणि तिचा आवाज ऐकून मी अजूनच उत्साहात येऊ लागलो आणि उत्साहात येऊन आपले काम करत होतो. त्या रात्री आमची झोप उडाली होती. ती मला म्हणाली, आज तुम्ही दिलेली खुशीमुळे मला फारच छान वाटत आहे. आम्ही फार रात्र झाल्यानंतर झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा आम्ही परत आपल्या कामात व्यस्त झालो. त्यानंतर ती फ्रेश होऊन जेवण बनवायला गेली आणि दुपारी माझा मित्र आणि त्याची बायको आली. तिथे एक दिवस राहून आम्ही आपल्या घरी आलो. जाताना सासू मला फार चांगली स्माईल देऊन बाय म्हणाली. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.